2007 नंतर तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियानं उंचावली T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी. दक्षिण आफ्रिकेला 7 रन्सनी हरवलं. 76 रन्सची खेळी करणारा विराट कोहली बनला प्लेयर ऑफ द मॅच, तर टुर्नामेंटमध्ये 15 विकेट घेणारा बुमराह ठरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा. अमित शाह, राहुल गांधींनीही केले अभिनंदन. T20 वर्ल्ड कप विजयानंतर देशभरात फॅन्सचा फटाके फोडत जोरदार जल्लोष. मुंबई एअरपोर्टवर वाटली मिठाई, तर मध्य प्रदेशचे मंत्री विजय वर्गीय सेलिब्रेशनमध्ये सहभागी. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. वर्ल्ड कप विजयानंतर अचानक घोषणा. तिसऱ्या कार्यकाळात आजपासून नव्यानं सुरू होणार मन की बात. सकाळी 11 वाजता पंतप्रधान साधणार संवाद. सहकारी बँकांच्या संदर्भात आज सहकार मंत्री अमित शहांचा कार्यक्रम. अधिकाऱ्यांना करणार संबोधित. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सहभागी. पश्चिम बंगाल मोठ्या आर्थिक संकटात. राज्यपाल आनंद बोस यांचा मोठा दावा. मुख्यमंत्री ममतांना श्वेतपत्रिका आणण्याची सूचना. हरियाणात भाजप सैनींच्या नेतृत्वात स्वतंत्रपणे लढणार विधानसभा निवडणूक. युती आघाडी नाही. राज्यातल्या नेत्यांसोबत बैठकीनंतर अमित शहांची घोषणा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष पूर्ण झाल्यानं यूपीमध्ये संघाची नवी योजना. 2025 मध्ये परिवर्तनाच्या 5 मुद्द्यांना घेऊन जनतेत जाणार. आसाममधल्या गोरिया मुस्लिम समाजाला लवकरच ओबीसी दर्जा मिळणार. सरकारचा मागास आयोग गोरिया राष्ट्रीय परिषदेला भेटणार. बिहारमध्ये मधुबनीमध्ये पुलाचा भाग नदीत कोसळला. 3 कोटी खर्च करून तयार केला होता पूल. गेल्या 11 दिवसात बिहारमध्ये 5 पूल कोसळले. अमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी 13,000हून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन. यात्रेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था. युक्रेनमधल्या दुनिप्रोमध्ये 9 मजली इमारतीवर रशियाच्या मिसाईलचा हल्ला. एकाचा मृत्यू, 6 जण जखमी. गाझामध्ये इस्रायली सैनिकांकडून एअर स्ट्राईक. हमासच्या अड्ड्यांवर इस्रायली सैनिकांकडून हल्ला. टँकनंही केलं लक्ष्य. अमेरिकेत अॅरिझोनाच्या जंगलातली आग पसरली. 3,000हून अधिक एकरवरच्या जंगलाचं नुकसान. प्रचंड वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण.